नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासन सहसंचालक उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाचे पत्र आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे प्राचार्य सर्व अशासकीय अनुदानित कला वाणिज्य विज्ञान विधी शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदाला माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 5व्या वेतन आयोगानुसार रुपये 4,000 6,000 ही वेतन श्रेणी लागू करण्याबाबत पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची रुपये 4,000 6,000 ही वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक यांनी माननीय उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल केलेल्या होत्या। सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली विशेष अनुमती याचिका दिनांक 5/12/2024च्या आदेशान्वये माननीय न्यायालयाने खारिज केली आहे। त्यामुळे उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी क्रमप्राप्त आहे। त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 22 सप्टेंबर 2025 अन्वये राज्यातील प्रयोगशाळा सहाय्यक यांना 5व्या वेतन आयोगानुसार रुपये 4,000 6,000 ही वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचे आदेश निर्गमित केलेले आहे। सदर शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशानुसार व माननीय संचालनालयाकडील पत्रानुसार महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यकांच्या वेतनाची वेतन निश्चिती सुधारित करून मंजुरीकरिता प्रस्ताव या कार्यालयात सादर करण्यात यावे, जेणेकरून सदर शासन निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर करण्याची कार्यवाही या कार्यालयाकडून करता येईल। सुलभ संदर्भाकरिता शासन निर्णयाची व माननीय संचालनालयाकडील पत्राची प्रत यासोबत जोडली आहे, असे आदेश डॉक्टर पंकजा माधव वाघमारे सहसंचालक उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी दिले आहेत। मित्रांनो, हे पत्र व यासोबतचे शासन निर्णय आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घेऊ शकता।